राष्ट्राच्या कुलस्वामिनी आई तुळजाभवानी व अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व अखंड हिंदुस्थानाचे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजी व आपल्या महाराष्ट्र शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवा सेनाचे पक्षप्रमुख आदित्यसाहेब ठाकरेजी व आमचे सोलापूर जिल्ह्याचे धडाडीचे युवकांचे आधारस्तंभ व भूमिपुत्र म्हणून ओळख असणारे युवकांचे हृदय सम्राट अमर रतिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही दक्षिण सोलापुरातील शिवसैनिक व सर्व पदाधिकाऱ्यांना व भीमसे आपलं डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना व महाराष्ट्रातील जनतेला व आपल्या दक्षिण सोलापूर जनतेला हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा। आज आपल्या सोलापूर जिल्ह्याला प्रणितीताईच्या विरोधात उमेदवार भाजपला मिळत नव्हता, त्यासाठी माळशिरस तालुक्यातला पार्सल रामभाऊंना आणलेला आहे। इकडे माळशिरस तालुक्यातला पार्सल हे आपल्या रामभाऊंना इथे आणलेला आहे, परंतु लोकल उमेदवार हे आपले प्रणितीताई शिंदे आहेत हे लक्षात राहू द्या। विरोधकांनी ह्यांना विकासाच्या मुद्द्यावर ह्यांना प्रत्युत्तर देण्याचं काम करत नाही आहेत। विकासाच्या मुद्द्यावरती त्यांनी जातीच्या नावावर राज करण्याचं काम हे रामजी सातपुतेंनी करत आहेत, परंतु विकासाच्या मुद्द्यावर 10 वर्षात त्यांचे 2 वेळा खासदार होते, एक बनसोडे साहेब आणि आपले महाराज जयसिद्धेश्वर स्वामी, परंतु ह्यांच्या विकासाच्या नावावर हे राजकारण आतापर्यंत म्हणजे कुठंच दिसून येत नाही। ह्यांच्या प्रचार सभेमध्ये रामजी 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 आपल्या स्वतःच्या नावानंच ह्यांनी प्रचार करण्याचं काम व विरोधकावर टीका करण्याचं काम यांनी करत आलेलं आहे। परंतु हा सोलापूर जिल्हा आहे, जनता आता हुशार झालेला आहे। लोक कोण कसं आहे, काय कोण काय करतंय, कोण कशावर निवडणूक लढवत जात आहे यावेळी जनतेला सर्व पूर्णपणे माहिती आहे। परंतु येत्या लोकसभेमध्ये तुमची जागा दाखवणार, 100% दाखवणार व सोलापूर जिल्ह्यातून भाजप हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, भाजप हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही। आमचे पक्षप्रमुख येत्या 30 तारखेला उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, कोरोनाच्या काळात भरपूर प्रमाणात काम केलेलं आहे। ना जात बघितले, ना धर्म बघितले, ना पंथ बघितले, म्हणून सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या कोविड काळामध्ये काम करणारा जगात एकमेव मुख्यमंत्री म्हणून ओळख असलेलं पहिल्या क्रमांकावर असणारे आमचे उद्धवसाहेब ठाकरे जे आहेत, म्हणून येत्या 30 तारखेमध्ये यांची तोप सोलापुरात धडाडणार आहे हे लक्षात राहू द्या। आणि विरोधकांना तडीपार केल्याशिवाय हद्दपार केल्याशिवाय हे आमचे साहेब थांबणार नाहीत आणि आपली ताई 1 लाख मताने भरघोस मताने या आपल्यातून निवडून देण्याचं काम या महाविकास आघाडी सरकारने करणार आहे, यात काय वाद नाही। हे काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे, हे विरोधकांनी समजून घ्यावे। आमचे मार्गदर्शक शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अमर रतिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण सोलापूर शिवसेना संघटनेकडनं 50,000 मतांनी लीड मिळवून देण्याचं काम आम्ही सगळं शिवसैनिकांनी मिळून करणार आहोत व आगामी निवडणुकीमध्ये चिमणी सोलापूर सिद्धेश्वर सहकारी करण्याचा चिमणी पाडण्याचं काम या विरोधकांनी केलेलं आहे। त्याचा मोठा फटका सुद्धा या राम सातपुते यांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे। मध्यंतरी परवाच म्हणलेलं आहे, मी एक ऊसतोडी कामगार असताना सुद्धा या कारखान्याची चिमणी पाडत असताना त्यांनी कुठे होते, परंतु आई निवडणुकीच्या टायमात इथं आपल्या सोलापुरात येऊन मी एक ऊसतोड कामगार आहे, मी एक मजुराचा कामगार आहे असं त्यांनी संबोधले जात होते, परंतु याच कारखान्याचं चिमणी पाडण्याचं काम या विरोधकांनी करत होते। त्यावेळी ऊसतोड कामगाराचा मुलगा कुठे होता याची जाब आम्ही विचारणार त्यांना, राम सातपुते साहेबांना। त्यावेळी या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा सभासदांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे व लिंगायत समाज एक मोठ्या प्रमाणात यांच्या विरोधात गेलेला आहे। म्हणून येत्या निवडणुकीत ह्यांना लिंगायत समाज, अक्कलकोट मधील जनता, लिंगायत समाज
दक्षिण सोलापूरमधील लिंगायत समाज, मोहोळ तालुक्यातील लिंगायत समाज, मंगळवेढा तालुक्यातील लिंगायत समाज, ह्या सर्वजण मिळून यांची जागा दाखवण्याचं काम आम्ही पूर्णपणे करणार आहोत व येत्या निवडणुकीत या भाजपला आपल्या सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, राहणार नाही, राहणार नाही. कारण दक्षिण सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामध्ये बीजेपीच्या जे आमदार असतील त्याचबरोबर उमेदवार असतील त्यांना काही गावामध्ये विरोध केला आहे. त्यामध्ये तुमचं काय? विरोध हे करणार हे साहजिकच गोष्ट आहे. म्हणजे गेल्या 10 वर्षात जनता ह्यांच्यापासून आक्रोश निर्माण झालेला आहे. सद्य परिस्थिती कशी चालली हे तुम्हाला सुद्धा माहित आहे. बेकारी वाढली, महागाई वाढली, शेतकऱ्याच्या कांद्याला भाव नाही, उसाला भाव नाही, म्हणून यासाठी जनता ह्यांना कंटाळून उठलेला आहे. महागाईच्या काळात माणुसकीला जपणारा म्हणून एकमेव पक्ष हे महाविकास आघाडी आहे. परंतु आतापर्यंत हे सगळं भाजप हे बिझनेसमॅन लोकांचं पक्ष आहे, हे मोठमोठ्या उद्योगधंद्यावाल्यांचा पक्ष आहे, हे मोठमोठ्या कॉन्ट्रॅक्टरदारांचा पक्ष आहे, गरीब जनतेचा पक्ष म्हणलं तर हे महाविकास आघाडीचा आहे. म्हणून ह्यांना गावात फिरू सुद्धा देईनात राम सातपुतेंना, परंतु असं गावात आल्यानंतर पळ काढण्याचं काम यांनी केलेलं आहे. आणि विशेष करून आमच्या तालुक्यात गावभेट दक्षिण सोलापूरमध्ये गावभेट करत असताना त्यांच्यासोबत सुभाष बापूजी देशमुख नव्हते, कारण त्यांना सुद्धा माहीत झालेलं आहे तालुक्यात गेल्यानंतर जाब येणार, परंतु येत्या विधानसभेत आम्हाला सुद्धा अडचण येणार, म्हणून सुभाषजी देशमुख हे त्यांच्या सोबत नाही आहेत. आज प्रत्येक गावामध्ये रामजी सातपुते जात असताना परंतु त्यांच्यावर इतर लोक असतील, परंतु आपल्या तालुक्यातील लोकप्रतिनिधी भाजपचा आमदार आहे सुभाषजी देशमुख, त्यांनी दिसत नाही. म्हणून त्यांना माहित आहे की जनता आपली रस्ता अडवणार, एमआयडीसीच्या बाबतीत म्हणा, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाबतीत म्हणा व महागाईच्या बाबतीत म्हणा, मग विकासाच्या मुद्द्यावर यांना जनता अडवणार याची 100% त्यांना खात्री आहे. म्हणून हे गावभेट दौऱ्यामध्ये बापूजी आपण दिसत नाही आहेत, परंतु तुमची बी पाया घसरली आहे. येत्या विधानसभेत तुमचीही जागा तुम्हाला दक्षिण मधील शिवसैनिक दाखवणार, हे ह्यात काय वाद नाही. मंद्रुप मधील व दक्षिण सोलापूर मधील शिवसैनिकांना व बूथ आपल्या शिवसेना संघटनेच्या बूथ प्रमुखांना एकच आव्हान आहे, आपापल्या बूथ मध्ये किती मताधिक्याने आपल्या महाविकास आघाडीला भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात मतदान करता येईल व करून घेण्यात भरपूर प्रमाणात यश येईल याचा आपण प्रयत्न करणार आहोत. व याच बूथ यंत्रणेच्या माध्यमातून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी बूथ यंत्रणा हे सक्षमपणे कसं काम करायचं हे त्यांनी शिकवून दिलेली शिकवण आहे. मग याच माध्यमातून या भाजपला धडा शिकवण्याचं काम आमच्या दक्षिण मधील सर्व शिवसैनिक व सोलापूर जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक व पदाधिकारी व बूथ प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख अशा सर्व संघटनेचे शिवसैनिक हे सर्व मिळून प्रयत्न करणार आहोत. एवढं बोलून माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.